नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काय आहे स्पेशल बातमी? जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळणार. तुम्हालाही आमच्या गावात यायचं असेल ना? फडणवीसांना जरांगेचा इशारा. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सागर बंगल्यावर येतो म्हणून एवढ्या मिरच्या लागल्या का? सागर बंगल्यावर मी गेलोच नाही, आम्ही इथूनच हटलो तरी तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. पण तुम्हालाही आमच्या गावात यायचं असेल ना? तुम्हाला तिथे बसवलं म्हणजे आमच्या छाताडावर पाय देण्यासाठी बसवले का? जसाच तसं उत्तर तुम्हाला मिळणार. आम्ही तुमच्या दारातून चालले की पोलिसांना आमचे देखील गुन्हे दाखल करून घ्यावे लागतील. जनतेलावर अन्याय करून गृहमंत्रीला काय मिशा पिळणार आहे काय आणि छाती ठोकणार आहे काय, असे जरांगे पाटील म्हणाले. पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की आमच्यावर अन्याय करण्यासाठी कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांनी SIT नेमली आहे. आम्ही काही न करता आमच्या मागे SIT लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकारविरोधात 302चे खटले दाखल करण्यात आहे. न्याय तो न्याय तुम्हाला करावा लागेल. गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू केला आहे. जालन्याच्या SPच्या माध्यमातून जाणून बुजून लोकांना बोलवून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. पोरांना बोलवून त्यांच्यावर निगराणी ठेवून त्यांच्यावर अन्याय सुरू केले आहे. हे थांबवले नाही तर संपूर्ण लोक मी पोलिसांमध्ये घेऊन जाणार आहे. दहशत करून थांबवण्याचा गृहमंत्र्यांचा हा समज आहे तो चुकीचा आहे. असंच सुरू राहिलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण तालुका जाऊन जाब विचारणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहे. गृहमंत्र्यांची दहशत आणि गुंडागिरी राज्यासाठी चांगली नाही. त्यांच्या पक्षाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार आणि मंत्री यांच्यासाठी सुद्धा चांगली नाही. आता हसू नका, उद्या तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. ज्या मतदारांची त्यांना गरज आहे त्याच मतदारांना फडणवीस गुंतवत आहेत. गृहमंत्री मुंबईत बसून पोलीस स्टेशन चालवत आहेत. तुम्हाला वाटत असेल घाबरलेत, खचले, पण आम्ही 2-4 दिवस वाट बघणार आहोत. मराठा समाज मजा घेतोय. काहीही झाली तरी OBCमधूनच आरक्षण घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मराठ्यांना सुप्त लोटा कोणाला कळत नाही. तुम्ही पोरं गुंतवण्याचा जो डाव सुरू केला आहे त्यांना मुलं घाबरणार नाहीत. फडणवीस साहेब महिलांचा वापर करत आहे. भाजपाचे रुमाल घालून हे डाव तुम्हाला महागात पडणार आहे. मी जालन्याच्या SPंना आणि DYSPंना जबाबदार धरणार आहे. मला एका मुलाने फाशी घेण्याचा इशारा दिला आहे. जर त्याने काही केलं तर गृहमंत्र्यांसह मी सर्वांवर गुन्हे दाखल करेल. त्यासाठी संपूर्ण राज्य रस्त्यावर उतरवेल, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरती जो काही वाद सुरू आहे तो आणखीन थांबलेला नाही. याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.